सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आम्ही सादर करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा. आई तुळजाभवानीला नमन करून अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आई साहेब, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. यशोगाथा आणि शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची. ज्याच्या मनामध्ये राजा आणि माथ्यावरती आई तुळजाभवानी, तोच खरा मावळा. जगदम जगदम. स्वराज्य वाढत चाललं होतं. भगवा ध्वज गड किल्ल्यांवर डवलानं फडकत होता आणि घडायला नको तेच घडलं. 2 मार्च 1660 आदिलशहानं अफजल खानच्या वधानंतर सिद्दी जोहरला स्वराज्यावर आक्रमणाला पाठवलं. त्यावेळी शिवराय पन्हाळगडावर होते आणि हीच वेळ साधून प्रचंड सैन्याने सिद्दी जोहरनं पन्हाळा गडाला वेढा घातला आणि त्या वेड्यात आपले राजे अडकून पडले. पन्हाळगडच्या वेड्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली. हा वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्याचं ठरवलं आणि विशाळगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवाकाशीदनं शिवरायांचा पोशाख चढवला. शिवाकाशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांच्या सारखा होता. खर तर शिवराय कोण हेच कळणं अवघड होतं. आपल्या स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक, तसंच रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबत 600 निवडक मावळेही सोबत घेतले आणि या सर्वांच्या साथीनं हा वेढा फोडून विशाळगड जवळ करायचा आणि सुरू झाला गनिमी कावा. शिवाजी महाराज सिद्दी जोहरला शरण येणार आहेत असं सांगून शत्रूला गाफील ठेवण्यात आलं. त्यामुळे पन्हाळा गडाला आवळलेला वेढा काही प्रमाणात ढिला केला गेला आणि अखेर दिवस ठरला 12 जुलै 1660. आषाढी पौर्णिमेची रात्र. रात्री 10च्या सुमाराला शिवराय पन्हाळगडावरून निघाले. झाडाझुडपातून आणि खास खळग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होतं, छाताड धडधडत होती, विजा लखलखत होत्या, पालखी धावत होती, नजरा धास्तीनं भिरभिरत होत्या आणि घात झाला. सिद्दी जोहरच्या हेराना शिवाजी राजे वेळातून निसटले याची खबर लागली. शिवाजी महाराजांनी पालखी थांबवली आणि शिवाकाशीदकडे पाणावलेल्या डोळ्याने बघून म्हणाले, पुढं काय होणार आहे तुला माहिती आहे शिवा? तेव्हा शिवाकाशीद म्हणाला, राज, अहो तुमची ही कापड माझ्या अंगाला लागली तवाच हो शिवा मी याला. अहो राज, तुमच्या ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाचं दार दिसतंय हो. हा अजून काय पाहिजे या माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक म्हणतात की यो शिवा असा भिलंदर, यो महाराजांचं शिवाजी राजांचं मरण मेला आणि मरुशान बी 1000 वर्ष जगीन मी राज. येतो राज मुजरा. असं म्हणून शिवाकाशीद यांची पालखी मुख्य मार्गाने गेली आणि शिवाजी महाराज आडमार्गाने विशाळगडला आले. आणि काही अंतर पुढे गेल्यावर आवाज आला, राज गनिम आलं. बाजीप्रभूंनी शिवरायांना सांगितलं, राज तुम्ही 300 सैन्य घेऊन विशाळगड जवळ करा आणि गडावर पोहोचल्यावर तोफांचं 5 बार द्या. पण शिवाजी राजे म्हणाले, गेलो तर सगळेच जाऊया बाजी, नाहीतर लढू, काय होईल ते होईल. तेव्हा बाजी म्हणाले, राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही तोवर एक पण गनिम या खिंडीतून पुढे सोडत नाही. आणि राजे विशाळगडाकडे रवाना झाले. बाजीप्रभू मावळ्यांना लढण्याचं बळ देत होते, सांगत होते कसे जिंकणार आपण. तेव्हा फक्त राजांना आठवा, या दरडीच्या छाताडावर पाय देऊन उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं
तर या फोड खिंडीच्या दगडावर तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्कानं मागता येईल. आणि त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. स्वराज्य. आणि एकच गर्जना झाली, हर हर महादेव. सगळे मराठा सैन्य सिद्धी जोहरच्या मोगल सैन्यावर तुटून पडले आणि सगळी पावनखिंड रक्ताने लाल भडक झाली. तब्बल 21 तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीनं 6 ते 7 तास खिंड लढवली. धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी रायजी बांदल, जखमी झालेले स्वतःचं शरीर, या कशाचंही भान बाजींना नव्हतं. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणाची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये जणू साक्षात महादेवांचा रुद्रावतार प्रकटलेला होता. शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप पोहोचले. त्यांनी मावळ्यांना सांगितलं, तोफा पेटवा आणि आमचे बाजी आमचे वाट बघत असतील. तोफा पेटवल्या गेल्या. तोफांचा आवाज बाजींच्या कानावरती पडला. बाजी म्हणाले, तोफ तोफ माझा राजा पोचला. माझा राजा पोचला. शंभू महादेवा. उजरा राजा उजरा. अरे अरे त्यांनी समाधानानं प्राण सोडले. मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमानं आणि बाजींसारख्या स्वराज्य निष्ठेच्या पवित्र रक्तानं घोडखिंड पावन झाली, म्हणून तिचं नाव पावनखिंड झालं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना आमचा मानाचा मुजरा. आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्र पारंगत, राजनीती धुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय.